हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण गुजर स्पेशल रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे खाटा ढोकणा। त्याच्यासाठी इथं मी ज्वारी घेतलेली आहे, त्याचा आपण रवा तयार करून घेणार आहोत। तुम्ही गिरणीवरनं सुद्धा तो रवा करू शकता। इथं मी मिक्सरच्या भांड्यात ते ज्वारी घालून घेतलेली आहे आणि त्याची रवा तयार करून घेणार आहे। आपल्याला रवाही आणि पीठही लागणार आहेत। मिक्सरमध्ये मस्त तयार होऊन जातो। अशा प्रकारे आपली जी रवा आहे तो तयार झालेला आहे, त्याला आपण गाळून घेऊयात। इथं मी तो रवा गाळून घेणार आहे। पीठ वेगळं करायचं आणि रवा वेगळा करायचा। अशा प्रकारे आपण ते गाळून घ्यायचं। आपला हा रवा तयार झालेला आहे। आपण आता एका बाउलमध्ये दोघं वस्तू काढून घेऊयात। इथं हे पीठ तयार झालेलं आहे, हेच पीठ आपण वापरणार आहोत। हा रवा आणि हे पीठ आता आपण रव्याला ताकमध्ये भिजत घालणार आहोत। इथं मी एक वाटी ताक घेतलेला आहे। थोडंसं करून आपण ते त्या रव्यामध्ये घालून घेणार आहोत। एक वाटी रवा तयार झालेला होता, त्याच्यासाठी मी एक वाटी ताक घातलेलं आहे। हे आता आपण 8 ते 9 तास भिजत घालणार आहोत। त्याचसोबत तुम्ही हरभऱ्याची जी डाळ असते ती पाण्यात भिजत घालून घ्यायची। अशा प्रकारे आपण त्याला ठेवून घेऊयात। इथं मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे। तो जो रवा आपण भिजत घातलेला होता तो, उभा चिरून घेतलेला कांदा, पीठ, ज्वारीचं जे पीठ होतं ते, हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती ती, कोथिंबीर, जिरं, मीठ, लाल तिखट, तेल घ्यायचं, बारीक कुटून घेतलेलं 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या, साखर आणि धनेपूड। आता आपण ज्वारीचा जे रवा होता तो भिजत घातलेला होता तो घेतलेला आहे। त्याच्यात आता आपण इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया। इथं मी डाळसुद्धा भिजत घातलेली होती, 5 ते 6 तास मी डाळ भिजत घातलेली होती, ती घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ। त्यानंतर जे पीठ तयार केलेलं होतं रवा करताना, ते पीठ आपण ते पीठसुद्धा एक वाटी तयार झालेलं होतं। त्यानंतर उभा चिरून घेतलेला कांदा, कांद्याचे प्रमाण थोडं जास्त राहू द्यायचं। त्यानंतर कोथिंबीर, तेल ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता। मीठ, चवीनुसार मीठ, बारीक करून घेतलेलं लसूण 10 ते 15 पाकळ्या, लाल तिखट, साखर, धनेपूड, जिरं। आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडीशी ताक एक्स्ट्रा घालू शकता। अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताच्या साहाय्याने आणि त्यानंतर आपण ते मुटके वाफेवर शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून वाफवण्यासाठी जे मुटके तयार केलेले होते ते मी शिजवायला ठेवलेले आहेत। आपण 10 ते 15 मिनिट आपण त्याला शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले जे ढोकणे होते ते शिजून गेलेले आहेत। चाकूच्या मदतीने आपण तो बघून घ्यायचा। आपले जे ढोकणे होते ते व्यवस्थित शिजलेले आहे। अशा प्रकारे आपला खाटा ढोकणा तयार झालेला आहे।
अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही त्यात थोडंसं वरतून तेल घालून सुद्धा खाऊ शकतात. बाय.